Hello everyone, today we going to learn standard 7 practice set 45. First question आहे, if the side of a square is 12 cm, find its area. एका स्क्वेअरची आपल्याला साईड दिलेली आहे 12 cm. स्क्वेअरला 4 साइड्स असतात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. सो वन साइड ही 12 cm ची आहे आणि आपल्याला त्या स्क्वेअरचा इथे एरिया फाइंड करायचा सांगितलेला आहे. तर आपल्याकडे एरिया ऑफ द स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, इथे राईट करायचा आहे. Area of a square is equal to side square, हा फॉर्म्युला आहे. सो साइड आपल्याला किती दिलेली आहे 12. सो 12 स्क्वेअर सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपण असं पण राईट करू शकतो 12 सेंटीमीटर स्क्वेअर, दोन्हीही इक्वलच आहे. ठीक आहे, हे ऑर मध्ये इथे राईट केलेलं आहे. नेक्स्ट स्टेप बघा, इथे आपल्याला 12 चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे. 12 चा स्क्वेअर येतो 140. आता स्क्वेअर कसं फाइंड करतात हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. 12 मल्टिप्लाय बाय 12. सो आन्सर येणार 144. आणि बघा इथे सेंटीमीटर पण स्क्वेअर आहे ना, सो सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय सेंटीमीटर, इथे येणार सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअर मिळालेला आहे 144. देअरफॉर द एरिया of the square is 144 centimeter square. Okay. Question number 2 आहे, if the length of a rectangle is 15 centimeter and breadth is 5 centimeter, find its area. इथे आपल्याला रेक्टँगलची लेंथ दिलेली आहे 15 सेंटीमीटर, ब्रेथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर. आपल्याला रेक्टँगलचा एरिया फाइंड करायला सांगितलेला आहे. सो द एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. सो एरिया ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ. ओके, लेंथ आहे 15 सेंटीमीटर मल्टिप्लाय ब्रेथ आहे 5 सेंटीमीटर इज इक्वल टू 15 5 जार 75 आणि इथे सेंटीमीटर आहे, इथे सेंटीमीटर. सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, सो एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला मिळाला. देअरफॉर द एरिया ऑफ द रेक्टँगल is 75 centimeter square. Okay. Question number 3 आहे, the area of rectangle is 102 square centimeter. If its length is 17 centimeter, what is its perimeter? जर एका रेक्टँगलचा एरिया 102 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, त्या रेक्टँगलची लेंथ 70 सेंटीमीटर आहे, तर आपल्याला पेरिमीटर फाइंड करायची आहे. सपोज आता इथे एक रेक्टँगल मी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला कळण्यासाठी. या रेक्टँगलचा आपल्याला एरिया 102 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, अँड लेंथ दिलेली आहे 17 सेंटीमीटर. मग ही पण लेंथ 17 सेंटीमीटर असणार ना. ओके, कारण की रेक्टँगलच्या दोन्हीही लेंथ ह्या इक्वल असतात, म्हणून ही 17 आहे तर ही पण 17च असणार आहे. आणि ही आहे ब्रेथ. सो इथे आपल्याला पेरिमीटर विचारलेली आहे, तर आपल्याला पेरिमीटरसाठी रेक्टँगलच्या ऑल साईडची ॲडिशन करावी लागेल, बरोबर ना. म्हणजे ब्रीथ अँड लेंथ यांची ॲडिशन केली तरच आपल्याला पेरिमीटर मिळेल. बट आता इथे आपल्याला ब्रीथ दिलेलीच नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ब्रीथ फाइंड करून घ्यायची आहे अँड देन पेरिमीटर फाइंड करायची. ठीक आहे. द एरिया of rectangle is equal to length multiply breadth. आता तुम्ही मला म्हणाल की मॅम हा तर एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे, बट याच फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग आपण ब्रीथ पण फाइंड करू शकतो. जर आपल्याला लेंथ विचारली तर लेंथ पण फाइंड करू शकतो. म्हणून ह्या तिन्हीपैकी कोणतीही व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपण हाच फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. द एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे 102 स्क्वेअर सेंटीमीटर
इज इक्वल टू लेंथ दिलेली आहे आपल्याला 17 सेंटीमीटर आणि इथे आपल्याला ब्रीथ फाइंड करायची आहे म्हणून ब्रीथ मी ॲज इट इज राईट करते. ओके, इज इक्वल टू आता आपल्याला हा 17 सेंटीमीटर अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे बिकॉज ब्रीथ फाइंड करायची आहे. तर हा इथे मल्टिप्लिकेशनला आहे 17, अपोजिट साईडला गेल्यानंतर डिवायडेशनला जाणार. ठीक आहे, इज इक्वल टू ब्रीथ. ओके, बघा आता इथे 17 1 जार 17, 17 6 जार 102. आता बघा इथे सेंटीमीटर सोबत सेंटीमीटर कॅन्सल होणार आणि इथे स्क्वेअर सेंटीमीटर आहे म्हणजे कसं आहे, सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर असतं. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. इथे 1 सेंटीमीटर कॅन्सल झालेला आहे, 1 सेंटीमीटर रिमेनिंग आहे म्हणून इथे येणार आहे 6 सेंटीमीटर इज इक्वल टू ब्रीथ. ब्रीथ मिळाली. आता आपण पेरीमीटर फाइंड करून घेऊ. सो पेरीमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय ब्रीथ. हा पेरीमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे. सो या फॉर्म्युलाला आपण असं पण राईट केलं तरी चालेल. बघा इथे 2 आहे, इथे पण 2 आहे. हा 2 कॉमन काढायचा आहे आणि इथे लेंथ प्लस ब्रीथ ब्रॅकेटमध्ये घ्यायचा आहे. सो इथे येणार 2. लेंथ किती आहे 17 सेंटीमीटर अँड ब्रीथ आता आपल्याला मिळाली 6 सेंटीमीटर. यांची करायची ॲडिशन. 17 प्लस 6 23 सेंटीमीटर. ओके, बघा 2ने या 23ला मल्टिप्लाय करायचं आहे. असा ब्रॅकेट असला ना तर या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असते. ओके, 2 3 जार 6, 2 2 जार 4, 46 सेंटीमीटर. आता इथे आपण सेंटीमीटर स्क्वेअर घेतलेला नाही बिकॉज इथे 1 सेंटीमीटर आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. सो देअरफॉर फायनल आन्सर इथे राईट करते मी. पेरीमीटर ऑफ अ रेक्टँगल is 46 centimeter. Okay. Now question number 4. If the side of a square is tripled, how many times will its area be as compared to the area of the original square? नीट क्वेश्चन समजून घ्या. इथे एक ओरिजिनल स्क्वेअर सांगितलेला आहे आणि एक न्यू स्क्वेअर. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे मी तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करून समजून सांगते. हा एक ओरिजिनल स्क्वेअर आहे. ओके, आणि हा सपोज न्यू स्क्वेअर आपण इथे ड्रॉ केला. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, जर न्यू स्क्वेअर ड्रॉ करताना जर साईड ही ट्रिपल केली, सपोज ओरिजिनल स्क्वेअरची साईड ए आहे. सो या ओरिजिनलपेक्षा न्यू स्क्वेअरची साईड आपण ट्रिपल केली तर इथे 3a येणार की नाही. इथे ए साईड आहे तर इथे ए ट्रिपल्ड केली, ट्रिपल सांगितलेली आहे, ट्रिपल साईड केली तर 3a येणार आहे. तर हा स्क्वेअर किती टाइम्सने जास्त आहे कंपॅरिझनमध्ये दोघांच्या हे आपल्याला सांगायचं आहे. सो चला सॉल्व करूया. लेट द साईड of the original square be a centimeter. ओके, इथे सेंटीमीटर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, देन इट्स एरिया इज इक्वल टू साइड स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. बघा आता जो स्क्वेअरचा एरिया असतो त्याचा फॉर्म्युला साईड स्क्वेअर आहे. सो आपण काय कन्सिडर केली, साईड ए, म्हणून ए स्क्वेअर येणार आहे. ए स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. अंडरस्टँड. सो नाउ द साइड ऑफ the square is 3a centimeter.
जो नवीन स्क्वेअर आपण इथे ड्रॉ करणार आहे त्या नवीन स्क्वेअरची साईड ही ट्रिपल करायची आहे, म्हणून 3a सेंटीमीटर राईट केलं. देअरफॉर द एरिया ऑफ द न्यू स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, 3a साईडचा स्क्वेअर घेतलेला आहे आपण आणि इथे सेंटीमीटर स्क्वेअर. तर 3a स्क्वेअर म्हटलेला आहे, 3चा स्क्वेअर फाईंड करायचा आहे. 3 3 जार 9 आणि aचा स्क्वेअर काय येणार, a स्क्वेअरच येणार आहे आणि इथे सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर किती टाइम्स ते जास्त दिसत आहे आपल्याला इथे बघा. ओरिजिनल स्क्वेअरचा एरिया a स्क्वेअर आहे, न्यू स्क्वेअरचा एरिया 9a स्क्वेअर आहे, म्हणजे 9 टाइम्स जास्त दिसत आहे ना. सो इथे राईट करायचं आहे 9a स्क्वेअर इज 9 टाइम as a square. Therefore the area of new square is 9 times the area of original square. Okay, understand? So dear students, इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. If you like my video, please subscribe my channel. So ओके डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट आवडला असेल, समजला असेल, तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.